जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सगळ्यांचे डोळे आता बजेटकडे लागलेत. हो, आणि एकच प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होणार का? गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा तर खूपच सुरू आहे. हो ना. आणि माझ्या अनुभवातून सांगते, सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. बँकांकडून माहिती गोळा केली जातेय आणि एक अभ्यास समितीही काम करतेय. मग या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमकं काय ठरणार आहे? कर्जमाफीचं भविष्य काय असेल? आज आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा आढावा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात एक अत्यंत महत्त्वाची माहिती दडलेली आहे जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूयात. तर सध्या कर्जमाफीबद्दल एवढी सकारात्मक चर्चा का सुरू आहे? सरकारच्या पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? अगदी बरोबर प्रश्न. हे बघा, जेव्हा अशा हालचालींना वेग येतो तेव्हा काहीतरी मोठं घडणार असतं. सध्या काय होतंय ते सविस्तर बघूया. पहिलं म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवली जातीये. कोणाची माहिती? थकीत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची. ओके. दुसरं म्हणजे या कामासाठी एक स्वतंत्र वॉर रूम तयार केली आहे आणि कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट समिती सुद्धा काम करतीये. अरे वा, म्हणजे तयारी जोरदार आहे. हो, आणि महत्वाचं म्हणजे कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री सुद्धा कर्जमाफीबद्दल सकारात्मक विधानं करत आहेत. एक क्विक फॅक्ट सांगते. हो, सांगा ना. 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल. याच काळात चित्र स्पष्ट होईल. वाह, छान माहिती दिलीत. आमच्या आधीच्या व्हिडिओवर एका प्रेक्षकाने कमेंट केली होती. अच्छा. की मग 6 मार्चला थेट कर्जमाफीची रक्कमच जाहीर होणार का? यात किती तथ्य आहेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे. गैरसमज? हो, अनेकांना असं वाटतंय की 6 मार्चला कर्जमाफी कोणाची होणार, किती लाखांपर्यंत होणार, हे सगळे तपशील जाहीर होतील. पण तसं नाहीये. नाही, तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. का बरं? कारण ती जी अभ्यास समिती आहे ना, तिचा अहवालच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल. अच्छा. त्यामुळे कर्जमाफीची प्रत्यक्ष घोषणा 30 जूनपर्यंत होऊ शकते. मग 6 मार्चचं महत्त्व काय? 6 मार्चचं महत्त्व वेगळं आहे. त्या दिवशी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद याच अर्थसंकल्पात केली जाईल. ओके. जर सरकारने निधी बाजूला काढून ठेवला तर समजायचं की कर्जमाफी नक्की होणार. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे गोंधळ होणार नाही. म्हणजे आळात असेल तरच पोहऱ्यात येईल अशी काहीशी गत आहे. अगदी बरोबर. निधीची तरतूद झाली तरच कर्जमाफी मिळेल. तुमच्या गावातही कर्जमाफीबद्दल अशीच उत्सुकता आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, महायोजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग शेतकऱ्यांनी या अधिवेशनाकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी? या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगते, हे अधिवेशन कर्जमाफीचं भविष्य ठरवणारं आहे. शेतकऱ्यांनी 6 मार्चच्या अर्थसंकल्पात 3 गोष्टींवर लक्ष ठेवावं. कोणत्या 3 गोष्टी? पहिली पायरी, सरकारने कर्जमाफीसाठी निधीची तरतूद केली आहे का? दुसरी पायरी, कर्जमाफीची घोषणा करण्याची संभाव्य वेळ कधी सांगितली आहे? आणि तिसरी पायरी, विरोधक यावर किती जोर लावतात आणि सरकार त्यावर काय उत्तर देतं? या अधिवेशनात कर्जमाफी कशी होणार हे कळलं नाही तरी होणार की नाही हे नक्की कळेल. म्हणजे दिशा स्पष्ट होईल. हो, नक्कीच. तर आज आपण पाहिलं की सरकारकडून कर्जमाफीसाठी माहिती गोळा करण्याचं काम वेगात सुरू आहे. बरोबर. आणि 6 मार्चच्या बजेटमध्ये निधीची तरतूद होणं हे कर्जमाफीचं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल ठरेल. हो, जरी अंतिम घोषणा जूनपर्यंत झाली तरीही. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. सरकार योजना आणतं, पण खरी ताकद आपल्या जागरूक राहण्यात आणि आपला हक्क समजून घेण्यात आहे. माहिती मिळवा आणि आपले हक्क सोडू नका. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत अशीच माहिती हवी आहे का? मग आपला महायोजना यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी कोणत्या योजनेवर माहिती हवी ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळतील. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. हो, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आजचा आढावा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.